नमस्कार मित्रांनो, आज आपण MHCTचा हा तसा एक चॅप्टर आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे. हा तसा JEEमध्ये शिकवला जातो. पिरियॉडिक टेबलचा क्लासिफिकेशन या चॅप्टरचा तसा काही वेटेज नाही आहे, पण म्हणजे क्वेश्चन्स वगैरे नाही आहेत. पण हा बेसिक क्लिअर करण्यासाठी बेस्ट चॅप्टर आहे, जो आपल्याला CETमध्ये बेसिक क्लिअर करण्यासाठी हा लागेल. या चॅप्टरला आपण शिकून जाल तर आपले खूप सारे बेसिक्स यांनी क्लिअर होऊन जातील CETमध्ये, जे की आपल्याला खूप रिक्वायर्ड आहे MST CETमध्ये. तसा JEEचा चॅप्टर NCERT वगैरेमध्ये असतो, हा पिरियॉडिक टेबल क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट वगैरेनी. ठीक आहे, तर पण हा वाला चॅप्टर आपल्याला बेसिक लागेल. याचं बेसिक समजून घ्या. अजून जसं आपलं ब्लॉक केमिस्ट्री वगैरे आहे, D ब्लॉक, F ब्लॉक, मग आपला P ब्लॉक वगैरे, ग्रुप 16 वगैरे, आपले 13 वगैरे, तर सगळ्या ह्याच्यात आपल्याला याचे कन्सेप्ट्स लागणार आहे. तर आपल्याला रटायचं नसतात. जसे कॉन्फ्रिगेशन रटतात लोक, नाही तर आयोनायझेशन एनर्जी वगैरे रटतात, तर ते रटायचे नसतात, ते आपल्याला समजायचे असतात. तर त्याचेच कन्सेप्ट या चॅप्टरमध्ये असतात. तर आज मी हा चॅप्टर तुम्हाला शिकवणार आहे. माझ्या नोट्स थ्रू हा तुम्हाला मी शिकवून देईन. आणि याचे जे पण हे क्लास नोट्स आहे, हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स नाही तर कमेंट बॉक्समध्ये मी पिन करून देईल, तर तिकडनं तुम्ही याला रेफर करून घ्याल. तसे तुम्ही तुमचे पण क्लास नोट्स बनवू शकता, माझ्यासोबत लिहू शकता तुम्ही. जसं जसं मी कन्सेप्ट सांगेल ते तुम्ही नोट डाऊन करू शकता. तुमचे नोट्स तुम्ही नक्की बनवाल, ते रिव्हिजनसाठी बेस्ट असतात. ठीक आहे, नाहीतर मी तर देतच आहे तुम्हाला हे नोट्स, तुम्ही रेफर तिकडनं करू शकता. नाहीतर तुम्ही माझा हा क्लास झाल्यावरही, हा क्लास जसाच होऊन जाईल त्याच्यानंतरही तुम्ही ते डिस्क्रिप्शनपासून जाऊन आपले नोट्स तिकडनं बनवू शकता. इथे अगर तुम्हाला क्लिअर क्वालिटी नाही दिसत असली तर मग क्लास संपल्यावरही तुम्ही तसे तिकडनं नोट्स बनवू शकता. तर चला, आजचा हा चॅप्टर आपण सुरू करू. चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर कराल याच्यावर, कारण या चॅनलवर आपल्याला सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स व सगळे चॅप्टर CETचे कवर केल्या जाणार आहे. आणि आपले 4-5 दिवस आता पुन्हा आपण बेसिक लावणार आहे. अगर आपण 11वीत असाल तर आरामशीर इकडनं शिकू शकता. 11वीत मी पूर्णच बेसिक शिकवत आहे, 11thही पूर्ण करवणार आहे, 12thही पूर्ण करवणार आहे. 12thमध्ये असाल तर आपण स्कूल वगैरे कॉलेजसोबत इकडचे पण लेक्चर्स मॅनेज करू शकता, तर इकडनं पण पाहून आपण सगळं शिकू शकता, कन्सेप्ट वगैरे. मी 11th वगैरे सगळं आपल्याला खूप डिटेलमध्ये इकडे शिकवणार आहे. तर आपल्याला सगळे इकडे मी खूप डिटेलमध्ये शिकवणार आहे. तर क्लास 11th पण शिकवणार आहे व आपल्याला क्लास 12th पण मी इकडे शिकवेल. तर आपण इकडनं चांगल्याने सगळं कवर करू शकता, सगळे कन्सेप्ट व सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. आणि आपल्याला मी फ्री स्टडी मटेरियल वगैरे पण सगळं इकडे प्रोव्हाइड करणार आहे. तर आपण आपल्या चॅनलसोबत जरूर जोडून राहाल, तर सबस्क्राईब नक्की करा. चला, आजचा आपण चॅप्टर सुरू करू. तर हा चॅप्टर आपल्याला बेसिकच लागणार आहे. मी याला बेसिक डेफिनेशन्स वगैरे तुम्हाला सांगून देईल, ते तुम्हाला फक्त पाहायचे आहे. वरतून याला शिकून घ्या. अजून याचे जे पुढे साईज वगैरेचे कन्सेप्ट येतील, ॲटॉमिक साईज वगैरे, रेडायचे, ठीक आहे, कॉन्फ्रिगेशन थोडी बहुत येईल. ते तर अजून मी पुढे तुम्हाला अजून बेसिकचे खूप सारे व्हिडिओज घेणार आहे. बेसिक केमिस्ट्रीचे सगळे कन्सेप्ट शिकवेल, कॉन्फ्रिगेशन शिकवेल, ॲटॉमिक स्ट्रक्चर वगैरे. मग पहिले आपला जो फ्लो आहे त्यानुसार मी तुम्हाला शिकवणार आहे. तर सगळ्यात पहिले आता आपला हा चॅप्टर सुरू होतो. ठीक आहे, पिरियॉडिक टेबल अँड क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा आहे. ठीक आहे, तर इकडे काय आहे की सिस्टमॅटिक अरेंजमेंट जी असते त्याला पिरियॉडिक टेबल म्हणतात. सगळ्यात पहिले आता मी जो सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो तुम्हाला इकडे सांगत आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट काय की आपल्याला जो पिरियॉडिक टेबल आहे तो पूर्ण लर्न असायला पाहिजे. हा पिरियॉडिक टेबल पूर्ण लर्न असला तर हा खूप हेल्प करतो. कसा? तसं तर हा एलिमेंट्सच्या क्लासिफिकेशनमध्ये हेल्प करतो, पण पिरियॉडिक टेबल समजा तुम्हाला पाठ असला तर त्यांनी कशी तुम्ही पटापट एलिमेंट्स काढू शकता, ॲटॉमिक नंबर तिकडनं आपण फाइंड आउट करू शकता. म्हणून सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट काय की पिरियॉडिक टेबल जो आहे तो आपण कुठे पण आपल्या टेबलसमोर चिपकवून घ्या, नाही तर कुठे पण त्याला रोज रेफर करा. असं एक चांगला पिरियॉडिक टेबल स्वतःच्या हाताने पण बनवू शकता, नाही तर कोणता पण आपल्या बुक वगैरेमध्ये असतो तो प्रिंट काढून घ्याल, नाही तर एक पेजवर त्याला बरोबर बनवून घ्याल, अजून त्याला रेफर करत राहा. पिरियॉडिक टेबल तुम्हाला लर्न असलाच पाहिजे. पूर्ण पिरियॉडिक टेबल, किती ॲटॉमिक नंबर असतो, मास वगैरे आपल्याला लर्न असले पाहिजे एलिमेंट्सचे, ते चांगलं असते. म्हणजे 30पर्यंत. आता मी ते पण सांगतो तुम्हाला लर्न कसे करायचे असतात पिरियॉडिक टेबल. असं नाही की आपला घेतला पिरियॉडिक टेबल आणि तो लर्न केला, असं नाही. आपल्याला ग्रुप 1 पासनं 30पर्यंत लर्न करायचे असतात एलिमेंट. ठीक आहे, जसं आपण लर्न करणं सुरू केलं, 1 वगैरे आपला हायड्रोजन, हिलियम, लिथियम असं लर्न केलं, लाईनीत पूर्ण लर्न करायचं. ठीक आहे,
असं होत राहिलं आणि मग लास्टमध्ये आपला झिंक येतो 30वर. तर असं आपल्याला लर्न करायचं आहे. ठीक आहे, एवढं आपल्याला स्ट्रेट लाईनमध्ये लर्न पाहिजे. 1 to 30 आपल्याला लर्न पाहिजे. आणि बाकी उरलेले जे एलिमेंट्स असतात ते आपल्याला कसे लर्न करायचे असतात, ते ग्रुप वाईज लर्न करायचे असतं. पूर्ण पिरियॉडिक टेबल कधी पण आपल्याला एक लाईनीत लर्न नाही करायचा असतो. आपल्याला फक्त चा एक 1 पासनं ते 30पर्यंत फक्त आपल्याला लर्न करायचे असतात. त्याच्यानंतरचे आपल्याला ग्रुप वाईज एलिमेंट लक्षात ठेवायचे असतात. त्याचं पण मी शॉर्ट ट्रिक आणेल आता. हो आपण आता बेसिक करू पुढे, तर त्याच्यात मी ते तुम्हाला सांगून देईल कसे लर्न करायचे असतात आणि कसे तुम्ही ते डोक्यात ठेवू शकता. ठीक आहे, पहिले तर पॉईंट क्लिअर झाला की पिरियॉडिक टेबल आपल्याला पाठ असला पाहिजे. ठीक आहे, आता पिरियॉडिक टेबल काय आहे, हा सिस्टमॅटिक अरेंजमेंट. हे सगळे नोट्स तुम्हाला पहिलेच सांगितलं मी डिस्क्रिप्शन बॉक्स वगैरेमध्ये टाकत आहे. आणि तुमचे नोट्स नक्की बनवाल, ते रिव्हिजनसाठी बेस्ट असतात. तुमचे शॉर्ट नोट्स बनवत चला. सोबत जे पण इम्पॉर्टंट तुम्हाला वाटते, चांगले पॉईंट्स वाटतात, ते सोबत तुम्ही नोट करत चला आणि बढिया नोट्स बनवत चला. तर सगळ्यात पहिले काय, पिरियॉडिक टेबल जो आहे त्याचा क्लासिफिकेशन हा होतो. ठीक आहे, मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आता इथे एक प्रॉपर्टी काय आहे की जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल असतो तो आपला पिरियॉडिक फंक्शन आहे ॲटॉमिक नंबर्सचा. ठीक आहे, मग आता डोबेनियर ट्रायड वगैरे हे तेवढं आपण डिटेलमध्ये नाही शिकणार आहे, कारण ह्याचे क्वेश्चन्स आपल्या CETमध्ये येत नाही. हे आपल्याला बेसिक लागते, म्हणून हे मी तुम्हाला शिकवून राहिलो आहे. ठीक आहे, हे बेसिक आपल्या सगळीकडे याचा यूज होत असतो. तर सगळ्यात पहिले डोबेनियर ट्रायड येतो. तर डोबेनियर ट्रायड काय आहे, 3 एलिमेंट्सचं आपण क्लासिफिकेशन करतो. 3 एलिमेंट्सचा आपण एक ट्रायड बनवतो. तर ते काय असते, जसं आता ह्याचा लिथियमचा मास आहे 7, अजून आपला पोटॅशियमचा मास आहे 39. ठीक आहे, तर या दोघांचा जो मास असतो, या दोघांचा मीन करतो आपण. मीन काय असते, दोघांचं ॲडिशन बटे 2 करतो आपण. तर ते केल्यानंतर आपल्याला 23 मिळालं. तर 23 कशाचा मास राहील, ते सोडियमचा राहील. तर हे जे फॉलो करतात त्यांना आपण डोबेनियर ट्रायड म्हणतो. ठीक आहे, तर हे असं डोबेनियर ट्रायड असते. याचं एक्झाम्पल Fe पण असतो, अजून ClBr पण याचे एक्झाम्पल आहे, सल्फर, सेलेनियम, टेलिनियम पण याचे एक्झाम्पल आहे, कॅल्शियम वगैरे आपले हे पण सगळे याचे एक्झाम्पल्स आहे. ठीक आहे, म्हणजे काही नाही, दोघांचं मॅथचं ॲडिशन डिवाइड बाय 2 हे आपलं याचं अर्थमॅटिक मीन वगैरे असते. ठीक आहे, हे डिस्कार्ड होऊन गेली थेरी, कारण हे थोडेसेच फ्यू एलिमेंट्सपर्यंत रिस्ट्रिक्टेड असते. मग न्यूलँड-ऑप्टिक रूल येतो. याच्यात तसे क्वेश्चन नाही आहेत, हे बेसिक फक्त माहीत पाहिजे. इंट्रोडक्शन देत आहे पिरियॉडिक टेबलचा, जेणे की तुम्हाला म्हणजे केमिस्ट्रीमध्ये फील येईल, केमिस्ट्री शिकण्यामध्ये फील येईल. पिरियॉडिक टेबल खरंच इम्पॉर्टंट टॉपिक आहे तसा. त्यांनी तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील आणि तुम्हाला केमिस्ट्री जी शिकायला आहे ते खूप मजा येईल. ठीक आहे, तर जसं न्यूलँड ऑप्टेक्ट आहे, मग न्यूलँड ऑप्टेक्ट काय आहे की जो फर्स्ट एलिमेंट असतो तो आपला 8व्या एलिमेंटची सिमिलर प्रॉपर्टी शो करतो. तर हा न्यूलँड ऑप्टेक्ट रूल आहे. ठीक आहे, जास्त आपल्याला याच्या डिटेलमध्ये नाही, फक्त बेसिक तुम्ही वरतून ऐकून घ्या आणि एकदा याला वाचून घ्या, बस तुमच्या डोक्यात हे गेले पाहिजे. हे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे जे पुढे आपल्या ॲटॉमिक साईज वगैरे येणार आहे, EDG इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी वगैरे येणार आहे, ते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे. ठीक आहे, ते आपल्याला सगळ्या चॅप्टरमध्ये लागतील, 12th वगैरेमध्ये लागणार, 11thमध्ये लागणार ते टॉपिक. ओके, आणि त्याच्यातनं CET आपण खूप सारे क्वेश्चन्स पण एक्सपेक्ट करू शकता. ठीक आहे, तर मग हे झालं न्यूलँड ऑप्टेक्ट. आपलं लोथेमेर कर्व्स काय असतात, लोथेमेर कर्व्स म्हणजे त्यांनी आपलं सिम्पल क्लासिफिकेशन केलं आहे एलिमेंट्सचं. ठीक आहे, त्यांनी अल्कलाईन मेटलला असं क्रस्टवर ठेवलं असते, अजून आपल्या लार्जर जे अल्कलाईन मेटल्स आहेत त्यांनी आपल्या क्रस्टवर ठेवतो तो. अजून हा प्लॉट कशात आहे, आपला ॲटॉमिक व्हॉल्यूम अजून ॲटॉमिक मासचा. ठीक आहे, एवढं आपल्याला फक्त बेसिक माहीत पाहिजे. मग नेक्स्ट आपल्या इथे अल्कलाईन हे प्रॉपर्टीज मी नोट्स दिले आहेत, तुम्ही वाचून घ्याल. फक्त हे लक्षात जास्त लर्न नाही करायच्या, पहिलेच सांगतो CETमध्ये काहीच नाही आहे, फक्त बेसिक आपल्याला म्हणजे केमिस्ट्रीमध्ये एंटर झाले आहे तुम्ही, तर तुम्हाला इंटरेस्ट आलं पाहिजे, अजून पिरियॉडिक टेबलबद्दल माहीत पाहिजे, म्हणून हे फक्त ठेवलं आहे. तर नोट्स तुम्हाला दिले आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये, फक्त एकदा रीड करून घ्या, म्हणजे त्यांनी तुमचे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. मग मेंडलिव्हनी पहिला पिरियॉडिक टेबल दिला होता, हा थोडंसं लक्षात ठेवाल. मग की असे प्रॉपर्टीज वगैरे त्यांनी सगळे सिमिलर प्रॉपर्टीजवर अरेंज केलं. त्याच्या ह्याच्यात 9 वर्टिकल कॉलम्स होते, अजून 7 हॉरिझॉन्टल, ज्याला आपण रोज म्हणतो, ते रोज जे आहे हॉरिझॉन्टल रोज, ज्याला आपण पिरियड म्हणतो, ते 7 पिरियड होते. अजून त्यांनी 9 ग्रुप दिले होते. ठीक आहे, त्याचा इनिशियल पिरियॉडिक टेबल हा असा दिसायचा. ठीक आहे, हे बेसिक आहे, हे असं JEEमध्ये जास्त येते, CETमध्ये याचं काही जास्त येत नाही. ठीक आहे, मग हे सगळं इम्पॉर्टंट होतं. मग की इथे मॅक्झिमम हा पॉईंट थोडासा आपल्या CETमध्ये पण कामाचा आहे. मॅक्झिमम बॅलन्स इलेक्ट्रॉन जे असतात एलिमेंटचे, ते कशाच्या बरोबर असतात, ग्रुप नंबरचे. हा पॉईंट तुम्ही नक्की नोट करा, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ठीक आहे, हा तुम्हाला CETमध्ये पण क्वेश्चन सॉल्व्ह करताना यूज करता येतात, म्हणजे जे ब्लॉक केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स असतात त्यांच्यासाठी. मॅक्झिमम व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट काय असते, ग्रुप नंबरच्या बरोबर असते. ओके,
नेक्स्ट पॉईंट आहे आपला डिमेरिट्स ऑफ मेंडलीफ पिरियॉडिक टेबल. तर मेंडलीफ पिरियॉडिक टेबलचे डिमेरिट्स काय आहे, सिंपल पटकन पाहून घेऊ की हायड्रोजनची अनसर्टन प्लेस होती वगैरे, आयसोटोप्सला तो नाही ठेवू शकला, ठीक आहे. लॅन्टनाईट अक्टेनाइट्स तुम्हाला माहीतच आहे, एफ ब्लॉक तुम्ही 12th असाल तर एफ ब्लॉक वगैरे, तर त्याला तो ठेवू नाही शकला म्हणून हे डिस्कार्ड होऊन गेली थेरी, ठीक आहे. ॲनोमेनस बिहेवियर वगैरे दाखवत गेले हे आपले आर्गॉन वगैरेचे सगळे एलिमेंट्स, त्याच्यामुळे पण याला डिस्कार्ड केल्या गेलं, ठीक आहे. मग आपला मोस्टलेस पिरियॉडिक टेबल येतो, यालाच आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल म्हणतो. हा सगळ्यात चांगला पिरियॉडिक टेबल होता. त्यांनी कसं प्लॉट केलं होतं वरतून फक्त बघून घ्या, म्हणजे बेसिक शिकवत आहे, ठीक आहे. ते √V होतं, हे CETमध्ये येत नाही, ठीक आहे. तरी फक्त हे बेसिक ऐकून घ्या, याने तुमचे कसे कन्सेप्ट क्लिअर होतील. याने कशाचं प्लॉट केलं होतं, √V अजून झेडचं ग्राफ प्लॉट केला होता. हा असाच लिनियर ग्राफ इकडे बनून जात होता आपला, ठीक आहे. मग त्यांनी तेच सांगितलं होतं की आपला जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल असतो तो ॲटॉमिक नंबरचा आपला फंक्शन आहे. नेक्स्ट आता पिरियॉडिसिटी काय असते आपली, की एक जी प्रॉपर्टी आहे एलिमेंट्सची ती कंटिन्युअसली ग्रॅज्युअली जसे इन्क्रीज होत आहे इलेक्ट्रॉन त्याच्यासोबत ती सिमिलरिटी दाखवत चालते. तर त्याची प्रॉपर अरेंजमेंट असते इंक्रीजिंग ॲटॉमिक नंबरला, त्यालाच आपण पिरियॉडिसिटी म्हणतो. डेफिनेशन वगैरे लिहिलं आहे, क्लास झाल्यानंतर तुम्ही याला एकदा फक्त वाचून घ्या, रीड कराल, जेणे की कसं म्हणजे पिरियॉडिक टेबल काय आहे, केमिस्ट्री काय ते थोडंसं तुम्हाला समजेल, म्हणजे इंटरेस्ट पण येईल त्याच्यात तुम्हाला. कॉज ऑफ पिरियॉडिसिटी काय असते आपले, की जे पण बॅलन्स इलेक्ट्रॉन असतात आउटर मोस्टमध्ये त्याच्यामुळे, ठीक आहे, कॉज ऑफ ही होते आपली काय म्हणतात पिरियॉडिसिटी. आता इथे एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा वाला, ठीक आहे, हा लक्षात ठेवाल, मॅजिक नंबर आहे हा. पुढे मी तुम्हाला सांगेल याचं, ठीक आहे. लास्टमध्ये याला यूज कसं करतो आपण ग्रुप वगैरे फाईंड करण्यासाठी, म्हणजे CETमध्ये पण काही असं की हा एवढा ग्रुपचा एलिमेंट आहे, की हा ग्रुप 13 सेकंड पिरियडचा असा एलिमेंट आहे, याचं आम्हाला कॉन्फिगरेशन सांगा, नाहीतर याचं आम्हाला आयनायझेशन एन्थॅल्पी सांगा, या याच्यात बॅलन्स इलेक्ट्रॉन सांगा, असं येते. तुम्ही बघाल प्रिव्हियस इयर तर असे थोडेसे जुने 21 वगैरेमध्ये तुम्हाला डी वगैरे एफ ब्लॉकमध्ये असे प्रिव्हियस इयर दिसतील, ठीक आहे. DF ब्लॉक हां ट्रान्झिशन मेटलमध्ये तुम्हाला याचे प्रिव्हियस इयर दिसतील, तर त्याच्यासाठी याला यूज करायचं असते, पुढे सांगतो, ठीक आहे. मग आपला पिरियॉडिक टेबल असा असतो, हा आपल्याला माहीत पाहिजे, ठीक आहे. पिरियॉडिक टेबल आता मी तुम्हाला लर्न कसं करायचं ते सांगत होतो. तर सिम्पल, आता जसं आपला हायड्रोजनपासून सुरू होतो तर हा पिरियॉडिक टेबल तुम्ही बनवून घ्याल, तुमच्याकडे असेल तोही बुकपासून रेफर करून घ्याल, नाही तर हाच रेफर करून घ्या. थोडा स्वच्छ नाही आहे पण तरी तुमच्याकडे जो असेल तो रेफर कराल, त्यांनी चांगल्याने स्वच्छ पिरियॉडिक टेबल ठेवाल, अजून त्याला लर्न करायचं आहे, ठीक आहे. पिरियॉडिक टेबलला लर्न कराल, खरं सांगतोय खूप हेल्प होईल, तुम्ही नंतर थँक्यू म्हणाल मला. मग आता इथे हायड्रोजन वगैरे आपले सगळे असतात, या हायड्रोजनपासून हे सुरू होते. हायड्रोजन, हिलियम, लिथियम असं आपल्याला हे लर्न करत चालायचं आहे, ठीक आहे. कुठपर्यंत लर्न करायचं मी तुम्हाला सांगितलं तर 30 झिंकपर्यंत हे आपल्याला लर्न करायचं आहे, ओके. असं 1 to 30 एलिमेंट्स लर्न करायचं आहे, फर्स्ट पॉईंट. मग सेकंड, आता याला ग्रुप वाईज लर्न करायचं. 30पर्यंत तर तुम्ही लर्न करून घेतलं, ठीक आहे बा, मी 30पर्यंत लर्न केलं. मग आता पुढे कसं लर्न करायचं आहे, तर पुढे याला असं ग्रुप वाईज लर्न करायचं आहे. तर हे पहिले बघा, लिथियम आपला पोटॅशियम आपला असं आता हे ग्रुप येत आहे. तर या ग्रुपला कसं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, ह्याला आपण म्हणू शकतो आता आपला जसा ग्रुप 1 पाहून घ्या, तर याला कसं आपलं लक्षात ठेवू शकतो, हेलिनाकी रब से फरियाद, ठीक आहे. हेलिनाकी रब से फरियाद बघितलं तुम्ही, तुमच्याकडे पिरियॉडिक टेबल असं एखादा स्वच्छ तर तो काढून बघाल, म्हणजे तुम्हाला समजत जाईल, कारण इथे क्लिअर दिसत नाही आहे आय थिंक, ठीक आहे. हेलिनाकी रब से फरियाद, ठीक आहे, याला असं लर्न करायचं, ठीक आहे. मग आता या दुसऱ्या याला कसं लर्न कराल, हे तुम्हाला पहिले समजलं की कसं लर्न करायचं आहे. 1 to 30 आपल्याला डायरेक्ट लर्न करायचं आहे, की कोणानंतर काय तो 1 कोण आहे, 2 कोण आहे, 3 कोण आहे, 4 कोण आहे, असं लर्न 30पर्यंत पाहिजे. आणि त्याच्यानंतर हे आपल्याला असं लर्न करायचं आहे, हे समजलं तुम्हाला. नेक्स्ट हे आता इथे कसं लर्न करायचं आहे, बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी, ठीक आहे. बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी, हे असं लर्न करायचं आहे. आता स्कॅन्डियम वगैरेसाठी, ठीक आहे. आता इथे स्कॅन्डियमपासनं डी ब्लॉक पण आपला हा खूप इम्पॉर्टंट आहे. डी ब्लॉकला अजून एफ ब्लॉकला तर एकदम नक्की चांगल्याने लर्न कराल, ठीक आहे. हे दोन तर खूपच इम्पॉर्टंट आहे, ओके. मग आता इथे स्कॅन्डियम वगैरेसाठी याला असं स्ट्रेट फॉरवर्ड लर्न करायचं आहे, मी तुम्हाला जसं सांगितलं तसं. मग स्कॅन्डियमसाठी आता कसं लर्न करायचं, आता याला कसं लर्न करणार, स्कूटर यामा लाव AC, ठीक आहे. स्कूटर यामा लाव AC असं लर्न कराय. मग याला कसं, टीना जरा हाफ रही है, ठीक आहे. मग नेक्स्ट आपला व्हॅनेडियम, याला कसं वा नवाब ताज,
ठीक आहे, वा नवाब ताज. आता तुम्ही म्हणाल याचं तर काही नाही आहे, आपलं डीबीचं तुम्ही नाही सांगितलं, तर डीबीचं याच्यासाठी नाही, कारण आता हे जे खालचे एलिमेंट्स आहे ना हे तेवढे रेडिओ ॲक्टिव्ह असतात ना, हे आपल्या कामाचे नसतात. ठीक आहे, यांना फक्त मोठी तुम्हाला हे माहीत पाहिजे, वरचे एलिमेंट्स आणि हे बाकी आपले पी ब्लॉक वगैरे हे खूप कामाचे असतात. इकडनं हे नाही लक्षात राहिले तरी चालेल. ठीक आहे, एवढा आपला पट्टा इकडचा आणि इकडचा आपल्याला माहीत पाहिजे. मग आता इथे वा नवाब ताज. ठीक आहे, मग काय इकडे आपला क्राय मोठी वाईफ. ठीक आहे, आणि मग याला कसं लक्षात ठेवाल, मन तेरा रे, मन तेरा रे. ठीक आहे, मग एफीला कसं, फिर राधा, हां नाही याला कसं लन ठेवाल, फिर रूठे ओसामा. ठीक आहे, फिर रूठे ओसामा नाही तो ओबामा. ठीक आहे, याला कसं लिहू, क्यू राधा इतराई. ठीक आहे, क्यू राधा इतराई. ठीक आहे, याला कसं लिह, नहीं पढ़ोगे तो पिटोगे, नहीं पढ़ोगे तो पिटोगे. ठीक आहे, या कॉपरवाल्याला कसं लक्षात ठेवू, क्यू आगे आओ असं लक्षात ठेवायचं. जनाब कन्या होगी. ठीक आहे, लास्टवाल्याला जनाब कन्या होगी असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता याच्यात आलो आपण. ठीक आहे, याला कसं लक्षात ठेवायचं आहे, आपलं पी ब्लॉक सुरू झालं आहे. ओके, 13वाला ग्रुप आपला सुरू आहे. ठीक आहे, बेंगन आलू गाजर इन थैला. ठीक आहे, बेंगन आलू गाजर इन थैला. याला कसं लक्षात ठेव, कहे शिवजी सुने पार्वती. ठीक आहे, कहे शिवजी सुने पार्वतीची असं लर्न करून घ्या. मग याला कसं लर्न ठेवाल, नाना पाटेकर ऐश्वर्या सब भिकारी. ठीक आहे, नाहीतर आपलं नेदरलँड पाकिस्तान ऑस्ट्रेलिया सब भिकारी असंही लक्षात ठेवू शकते, जसं आपल्याला वाटलं तसं. ऑक्सिजनवाल्या फॅमिलीला ओ स्टाईल से टीपो, ओ स्टाईल से टीपो. ठीक आहे, मग फ्लोरिनवाल्यासाठी फिर कल बाहर आई अंटी, नाही तर फिर कल असं आपण लक्षात ठेवू शकता. याला कसं आता लक्षात ठेवायचं आहे, हिना नीना और करीना एक्सरे रंगीन, नाही तर की झेरॉक्स रंगीन वगैरे असं आपण लक्षात ठेवू शकता यावाल्या ग्रुपला. ठीक आहे, एवढं डन झालं. मग आता इकडनं आपलं सुरू होते. लॅन्थनाइट्सला कसं लक्षात करायचं त्याची ट्रिक सांगत आहे, ते पण आपण लिहून घ्या, चांगल्याने ऐकून घ्या. ठीक आहे, CP नंदू प्रसाद सिंग. ठीक आहे, CP नंदू प्रसाद सिंह इंग्लिश गाइड ट्यूशन देते हो, इंजिनियर तुम्हारे यहाँ लल्लू. ठीक आहे, समजलं, ही ट्रिक आहे, ही आपल्याला लर्न करायची आहे अँड याने आपल्याला हे एलिमेंट्स पाठवायचे. ठीक आहे, आता इकडनं हे वाले तुम्हाला खालचं आता आपलं सांगतो ॲक्टेनाइट्स कशी लर्न ठेवायचे. थापा. ठीक आहे, थापा थापा यू नेपाली पूरे आम चक भाई. ठीक आहे, पूरे आम चक भाई, क्यों इससे फिर मैं ना लढू, क्यों इससे फिर मैं ना लढू. रिवाईज करून घेऊ पटकन. ठीक आहे, पण आतापर्यंत काय सांगितलं हे तुम्हाला समजलं. ठीक आहे, हेलिना वगैरे तुम्हाला हे सांगितलं, बेटा मागे कार स्कूटर हे वगैरे सगळे झाले. मग लॅन्थनाइट्स वगैरेचं कसं सांगितलं, CP नंदू प्रसाद सिंग इंग्लिश गाइड ट्यूशन देते हो, इंजिनियर तुम्हारे यहाँ लल्लू. CP नंदू प्रसाद सिंग इंग्लिश गाइड ट्यूशन देते हो, इंजिनियर तुम्हारे यहाँ लल्लू. आणि याचं काय होतं, थापा यू नेपाली पूरे आमचक भाई, क्यों फिर इससे मैं ना लड़ू. ठीक आहे, थापा यू नेपाली पूरे आमचक भाई, क्यों इससे फिर मैं ना लढू. ठीक आहे, झालं. असं आपल्याला पिरियॉडिक टेबल पूर्ण मित्रांनो चांगल्याने लर्न करून घ्यायचं आहे. याचा आपल्याला खूप बेनिफिट होणार CETच्या एक्झामसाठी. ठीक आहे, आणि केमिस्ट्रीमध्ये पण केमिस्ट्री समजणं इझी होऊन जाते. आता इकडे बघाल, हे जे असतात आपले इकडचे जे आहे, ठीक आहे, सिलिकॉन जर्मेनियम आर्सेनिक वगैरे आपले SB अजून TE हे वाले जे आहे या ब्लॉकमध्ये टाकलेले हे मेटलवाइट्स असतात. ठीक आहे, तसे क्वेश्चन नाही आलं आहे, फक्त बेसिक सांगत आहे की मेटलवाइट्स असतात. मग इकडे आपले सगळे मेटल्स असतात, तुम्हाला माहीतच आहे. आपला हा असा पिरियॉडिक टेबल असतो. मग आता ग्रुप नंबर वगैरेचं तुम्हाला बेसिक सांगतो. ते काय आहे की आपला जेव्हा पण हे वाला ग्रुप असतो जेव्हा आपला ग्रुप 1 असतो त्याची नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 असतात, व्हॅलेन्सी त्याची 1 असते. ठीक आहे, हे पण नोट करू शकताय, चांगलं आहे हा पॉईंट. ठीक आहे, जेव्हा ग्रुप नंबर 2 आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 2 आहे, व्हॅलेन्सी 2 आहे. ग्रुप 13वर पोचलो तर व्हॅलेन्सीवाले इलेक्ट्रॉन किती आहे, 3 आहे, व्हॅलेन्सी 3 आहे. 14ची व्हॅलेन्सी 4 आहे, मग 15ची व्हॅलेन्सी 3 अजून 5 आहे, 16ची व्हॅलेन्सी 2 अजून 6 आहे, 17वाल्या ग्रुप नंबरची व्हॅलेन्सी आपली 17 आहे, 18वाल्याची आपली व्हॅलेन्सी 08 आहे. ठीक आहे, समजलं. एवढे आता हे व्हॅलेन्सीचं आपलं बेसिक इंट्रोडक्शन होतं. SPDFमध्ये आता हे पण सांगून देतो, तसे हे ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये शिकवणार आहे, पण इकडे बेसिक सांगून देतो. Sमध्ये 2 ऑर्बिटल्स असतात आपले, Pमध्ये 6 असतात, Dमध्ये आपले 10 असतात. ठीक आहे, Fमध्ये 14 असतात.
जातात आणि मग जीमध्ये असे वाढत जातात. ठीक आहे. आता इकडे एक इम्पॉर्टंट अजून एक पॉईंट सांगत आहे, जो आपला ग्रुप ए असतो त्याची ऑक्सिडेशन स्टेट +1 असते. ठीक आहे, हे ऑलवेज. अजून ग्रुप 2 वाल्याची +2 असते. ठीक आहे. आता हे इकडनं बेसिक सुरू होत आहे. आपण हे फक्त एकदा रीड करून घ्या. ठीक आहे. मॅक्झिमम एलिमेंट्स किती असतात 32 वगैरे ग्रुपमध्ये. एस ब्लॉकमध्ये किती आहे एवढे. ठीक आहे. आपला ग्रुप नंबर हा इकडनं डी ब्लॉक वगैरे हे आपण पॉईंट्स लर्न करू शकाल तर लर्न करून घ्याल. हे चांगलं आहे आपल्याला, म्हणजे कसं पिरियॉडिक टेबलचं हे राहील, बेस माहीत राहील, अजून हे आपल्यासाठी चांगलं राहील. तर नोट्स तर मी दिलेच आहे, तिकडनं रेफर करून घ्याल, तिकडनं तुमचे शॉर्ट नोट्स बनवून घ्याल. नाही तर ते नोट्स वगैरे प्रिंट करायचे असेल, तिकडनंच वाचायचं असेल तर तिकडनंही आपण वाचू शकता. हे वालं तर आपल्याला समजलंच आहे. ठीक आहे. आपला ग्रुप एस एलिमेंट हे रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स वगैरे आहे. ठीक आहे. याला आपण हे म्हणतो ब्रिज एलिमेंट्स कोण असतात. ठीक आहे. हे तसं जेईमध्ये जास्त विचारतात, याच्यात विचारत नाही. हे फक्त बेसिक आपण इंट्रोडक्शन एकदा पाहू शकता. ठीक आहे. 3D सिरीज कुठून असते एवढे, हे तसं आपल्याला CETमध्ये लागेल. तर माझं तर म्हणणं हे लर्न करून घ्या, हे चांगलं राहील तुमच्यासाठी. ओके. याच्यातनं तो क्वेश्चनही आला आहे CETमध्ये की आपलं जे ZNHG वगैरे असतात हे नॉन ट्रान्झिशन एलिमेंट्स आहे. ठीक आहे. तर हे सगळं झालं आपलं. मग 5F सिरीजमध्ये 14 एलिमेंट्स वगैरे असतात. मग हे प्रेडिक्शन वगैरे, आता हे वालं थोडंसं इम्पॉर्टंट आहे, हे ऐकून घ्यायला चांगलं आहे. प्रेडिक्शनचं आपण ग्रुप पिरियड वगैरे कसं करतो, जो गिव्हन एलिमेंट असतो त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जेव्हा लिहितो मी, हे लिहिणं शिकवेल तुम्हाला नेक्स्ट चॅप्टरमध्ये. ठीक आहे. मग जेव्हा लिहाल तर लास्ट इलेक्ट्रॉन जो असतो त्याच्यात ज्याच्यात येतो तो त्याचा ब्लॉक असतो. लेट सपोज लास्ट इलेक्ट्रॉन आपल्याला इलेक्ट्रॉन भरताना एसमध्ये आला तर त्याचा ब्लॉक होऊन जाईल एस ब्लॉक आपला त्याचा होऊन जाईल. ठीक आहे. मग आपला मॅक्झिमम क्वांटम नंबर जो n आहे तो आपला पिरियड नंबर असतो. ठीक आहे. जो n जो आहे, जसं 4s असला तर जो n काय झाला त्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर, हे नेक्स्ट चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये शिकवेल, तो पिरियड नंबर असतो. ठीक आहे. कॅल्क्युलेशन ऑफ ग्रुप कसं फॅमिलीवर, आपल्या फॅमिली जो ग्रुप आहे त्याच्यावर डिपेंड असते. ठीक आहे. मग हे एक लर्न करू शकाल तर याला करून घ्याल की हे असं इम्पॉर्टंट आहे की 58 to 71 जो आहे आपला थर्ड पिरियड वगैरेमध्ये लाय करतो ब्लॉक वगैरे. ठीक आहे. आणि मग हे एवढं कामाचं नाही आहे, फक्त तुम्हाला तेवढं माहीत पाहिजे की जे मागे सांगितलं की मॅक्झिमम क्वांटम नंबर वगैरे आपल्याला पिरियड नंबर देत आहे, प्रिन्सिपल क्वांटम नंबर आपल्याला ग्रुप वगैरे सांगेल, ते आपल्याला बेसिक माहीत पाहिजे. मी इकडे तर हे बेसिक कॉन्फिगरेशन लिहिली आहे, हे एकदा फक्त वाचून घ्या. नेक्स्ट चॅप्टरमध्ये जो ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे आपल्या 11th जो CETच्या सिलेबसमध्ये 11th जो चॅप्टर आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम, त्याच्यात कॉन्फिगरेशन वगैरे डिटेलमध्ये सांगून देईल. नाही तर अजून आता बेसिक लेक्चर्स येणार आहे पुढे, त्याच्यात मी चांगल्याने तुम्हाला सांगून देईल. ठीक आहे. आता हे जेव्हा आपण याच्यासाठी पण असतो की कॅल्क्युलेशनसाठी सिम्पल, हा तसा फॉर्म्युला जास्त लागत नाही, हा जेईमध्ये जास्त कामाचा असतो, हा फक्त एकदा वरतून बघून घ्या. ठीक आहे. मग हे तसं पण हे कॉन्फिगरेशन कामाचं नाही आहे, वाचू शकाल तर एकदा वाचून घ्याल, तसे क्वेश्चन्स नसतात याच्यातनं. ओके. मग झेड इफेक्टिव्ह, हा पण आता इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. झेड इफेक्टिव्ह आपण खूपदा पाहिलं असेल की काय असते ते माहीतच नसते, सगळे आपले लर्न करत बसतात. बुकमध्ये पण जाल DF ब्लॉकमध्ये, म्हणजे आपला ट्रान्झिशन एलिमेंट्सवाला जो चॅप्टर आहे त्याच्यात आहे आपलं झेड इफेक्टिव्ह वगैरे. तर झेड इफेक्टिव्ह काय, इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. ठीक आहे. झेड इफेक्टिव्ह नाही तर झेडने आपण डिनोट करतो. झेड इफेक्टिव्ह कॅल्क्युलेट कसं केलं जाते, झेड मायनस सिग्मा. जो झेड असतो तो आपला ॲटॉमिक नंबर असतो, अँड इकडे कन्सेप्ट आहे की ॲटॉमिक नंबर जेवढा जास्त असतो तेवढं जास्त आपला झेड इफेक्टिव्ह असतो. ठीक आहे. मग सिग्मा काय असतो, हा स्केल्डिंग कॉन्स्टंट, नाही तर शेल्डिंग कॉन्स्टंट आपण याला म्हणतो. आणि सिग्मा कोणाचं, शेल्डिंग इफेक्ट कोणाचं जास्त असते, एसवाल्यांचं सगळ्यात जास्त असते. SPDF हा असा ऑर्डर असतो. ठीक आहे. एसवाला खूप स्ट्रॉंग शिल्डिंग करतो, म्हणजे इलेक्ट्रॉनला तो पकडून खूप चांगल्याने ठेवतो. ठीक आहे. आणि मग आपले पॉलीॲटॉमिक जे आयन्स असतात त्यांच्यात आपण कसं हे पाहत असतो, इलेक्ट्रॉन रिपल्शन वगैरे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनमध्ये ते डिक्रीज होत असते फोर्स. म्हणजे सिम्पल भाषेत सांगू तर जसं एक छोटा ऑर्बिटल आहे एसचा, अजून एक डीचा ऑर्बिटल आहे, तर शिल्डिंग इफेक्ट एसचा चांगलं असणार, कारण की तो जो एक इलेक्ट्रॉन आहे तो चांगल्याने तिकडे पकडला गेला आहे, त्याच्या न्यूक्लियसची चांगल्याने बॉन्डेड आहे तो. ठीक आहे. मग हे असे डायग्राम बनवले, इकडनं आपण समजू शकता की न्यूक्लियस आहे, इकडनं हा अट्रॅक्शन आपला शो करत आहे. रेस्टवर जे असतात ते सगळे आपले DNF ब्लॉक आपले रेस्ट पकडतो. हे जसं आहे सिग्माचं, हे जास्त काही कामाचं नाही आहे, फक्त हा कन्सेप्ट इम्पॉर्टंट होता की ॲटॉमिक नंबर वाढतो तर झेड इफेक्टिव्ह वाढतो. आणि झेड काय असतो आपला, झेड मायनस सिग्मा. आणि सिग्मा काय असतो आपला, शिल्डिंग इफेक्टनी शो करतो, अजून तो कोणाचा जास्त असतो, एसचा. बस CETसाठी एवढंच तुम्हाला थोडं लक्षात पाहिजे की बेसिक स्ट्रक्चरसाठी. ठीक आहे. मग हा रूल वगैरे येतो आपला ऑर्बिटल्सचं, हे कॅल्क्युलेशन नाही आहेत, एकदा फक्त वरतून वाचू शकता. ठीक आहे. जीमध्ये हे विचारलं जातं तसं. मग आता इकडनं सुरू होते आपलं की जे हायड्रोजन वगैरेच असते
आता ॲटॉमिक साईज आपण करत आहे, तर हे इम्पॉर्टंट आहे. ओके, आता याला चांगल्याने ऐकाल, हे आपल्याला ब्लॉक केमिस्ट्रीमध्ये पण खूप लागणार आहे ॲटॉमिक साईज वगैरे. आता ॲटॉमिक साईजचं काय कन्सेप्ट आहे ते सांगतो. ॲटॉमिक साईज जे आहे, जेव्हा आपण टॉप टू बॉटम जातो तर ॲटॉमिक साईज काय होते, इन्क्रीज होते. ठीक आहे, हे कन्सेप्ट आपल्याला माहीत पाहिजे, याचे शॉर्ट नोट्स बनवत चालाल. ठीक आहे, टॉप टू बॉटम जेव्हा जाता तेव्हा ॲटॉमिक साईज वाढते. लेफ्ट टू राईट जेव्हा जाता पिरियॉडिक टेबलमध्ये झेड इफेक्टिव्ह इन्क्रीज होते. ओके, अँड साईज आपली काय होऊन जाते, डिक्रीज होऊन जाते. हे आपल्याला नोट्स मिळून जातील, आपण तिकडनं रेफर कराल. ठीक आहे, मग साईज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ शेल्स असते. नंबर ऑफ शेल्स कशा त्याच्या इक्वल असते. ठीक आहे, साईज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू झेड इफेक्ट असते. हा तसा क्वेश्चन आपल्या कामाचा नाही, हा सोडून द्या. ठीक आहे, मग आयनिक रेडियस. आयनिक रेडियस काय असते, आपली आयन्सची जी रेडियस असते, ठीक आहे, कॅटायन आयन, त्याची रेडियसला आपण आयनिक रेडियस म्हणतो. आफ्टर रिमूव्हल ऑफ वन इलेक्ट्रॉन फ्रॉम न्यूक्लियस प्रोटॉन वगैरे त्याचे वाढून जातात, फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढते. ठीक आहे, झेड इफेक्टिव्ह पण वाढते, तर त्याने काय होऊन जाते, साईज आपली काय होऊन जाते, कमी होऊन जाते. मग आता जे आहे इथे कन्सेप्ट आहे की जो पण आपला जसा एक मेटल आहे, ह्या सल्फरला घेतला आहे, इकडे कोणताही लेट सपोज तुम्ही पोटॅशियम कॅल्शियम वगैरेवाला एलिमेंट घेऊन घ्या, तर जेवढा जास्त निगेटिव्ह चार्ज राहील तेवढा त्याचा साईज वाढत जाईल. न्यूट्रल मग घेतो आणि मग पॉझिटिव्हवाला कमी होत जातो. जेवढा जास्त पॉझिटिव्ह होत जाईल त्याची साईज कमी होत जाईल. ठीक आहे, हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. मग इथे आपला पिरियडचा आता आहे की आपला हा ग्रुप आहे. ठीक आहे, आपला हॅलोजेन फॅमिलीवाला, तर इकडे बघू शकता फ्लोरिक क्लोरिक ब्रोमिड आयोडीन, तर इकडे आपण टॉप टू बॉटम चाललो आहोत. ठीक आहे, तर इकडे काय होतं, साईज इन्क्रीज होता, पिरियड नंबरही वाढतो आहे. नाही तसं डायरेक्टली पाहू शकता ना, टॉप टू बॉटम म्हणजे ग्रुपमध्ये तुम्ही चालले आहे तर साईज इन्क्रीज होईल, अजून पिरियडमध्ये साईज तुमची डिक्रीज होईल. पिरियडमध्ये तुमची साईज डिक्रीज होत जाईल आणि ग्रुपमध्ये साईज वाढत जाईल. हा असा कन्सेप्ट लक्षात ठेवायला सी ई टीसाठी इम्पॉर्टंट आहे. मग हे झालं. मग कोव्हॅलंट रेडियस वगैरे मेटॅलिकपेक्षा हे एकदा फक्त वरतून वाचून घ्याल. ठीक आहे, यांनी तुमचं थोडं कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. टाईप्स ऑफ रेडियस, वंडरवॉल रेडियस असते, ही कशासाठी असते, नोबल गॅस वगैरेसाठी असते. न्यूट्रल स्पेशी वगैरेमध्ये आपण लावत असतो. मेटॅलिक रेडियस हे फक्त मी म्हणेल एकदा वरतून वाचून घ्याल, हे तसं काही कामाचं नाही. हे वाले फॉर्म्युले वगैरे कामाचे नाही आहे, फक्त एकदा डेफिनेशन्स वाचून घ्याल. त्यांनी कसं तुम्हाला जो 12thचा कन्सेप्ट वाचाल वगैरे तर त्याच्यात तुम्हाला प्रॉब्लेम नाही ना. ब्लॉक केमिस्ट्रीमध्ये पिरियॉडिक टेबल खूप यूज होतो काय. मग आता हे आपल्या याचं झालं. साईजचं एक्सेप्शन्स वगैरे सी ई टीमध्ये विचारत नाही, हे जेईमध्ये जास्त विचारले जातात. तर साईजचं एक्सेप्शन्स आपल्याला लर्न नाही करायचे, फक्त हे मोठी वरतून बघून घ्याल की कोणाचं साईज मोठं छोटं असते. ठीक आहे, साईज वगैरे असं बघून घ्याल की या दोघांचं लॅन्थेनाइट कॉन्ट्रॅक्शन वगैरे ते आपलं ट्रान्झिशन एलिमेंट्समध्ये मी डिटेलमध्ये तुम्हाला शिकवेल तेव्हा. ठीक आहे, तर मग हे असं बघून घ्याल की जर्मेनियम वगैरेचं असते, हे एकदा फक्त रीड करून घ्याल वरतून. हे तसं मग बाकीचं काही इम्पॉर्टंट नाही आहे, हे फक्त एकदा रीड कराल. न्यूमरिकल्स वगैरे तर बिलकुल अजिबात इम्पॉर्टंट नाही आहे. ठीक आहे, यांना आपण नका कराल, हे जेईचे आहेत असेवाले नियम. मग डायगोनल रिलेशनशिप तसं केमिकल बॉन्डिंगमध्ये परत शिकवेल. इकडे ऐकून घ्या, याच्यातनं हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, याच्यातनं सी ई टीमध्ये क्वेश्चन्स येतात. ठीक आहे, कोणाचं डायगोनल रिलेशनशिप कोणासोबत असते. डायगोनल रिलेशनशिप काय असते, एक कोणत्या याच्यात आपल्या 2 अजून 3 पिरियडच्या एलिमेंट्समध्ये असते. डायगोनल रिलेशनशिप आपलं फिजिकल अजून केमिकल प्रॉपर्टीज त्यांचे सिमिलर असतात. ठीक आहे, सिमिलर होऊन जातात केमिकल अजून फिजिकल प्रॉपर्टीज. तर कोणाकोणाचे लिथियमचे असते मॅग्नेशियमसोबत, बेरियम आहे ॲल्युमिनियमसोबत, बोरॉन आहे सिलिकॉनसोबत. हे एवढे लक्षात ठेवाल, समोरचे नाही ठेवले तरी चालतात. सी ई टीमध्ये या दोघांपासून जास्त क्वेश्चन आले, तुम्ही एक्सपेक्ट करू शकता याच्यापासून क्वेश्चन येऊन जाईल. ठीक आहे, तर हे 3 लक्षात ठेवाल. लिथियमचं डायगोनल रिलेशनशिप कोणासोबत आहे, मॅग्नेशियमसोबत. बेरियमचा ॲल्युमिनियमसोबत. मग बोरॉनचा सिलिकॉनसोबत. तर हे लक्षात ठेवाल. याच्यात खूप सारे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आले आहे, हे डायरेक्ट आलेलं आहे. ओके, असंच विचारतात डायरेक्ट क्वेश्चनमध्ये की लिथियमचा डायगोनल रिलेशनशिप कोणासोबत आहे, तर आन्सर काय म्हणजे मॅग्नेशियम, हे असं विचारलं जातं. हे लक्षात ठेवाल, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हा नोटी करून घ्या. मग हा साईजचं हे एवढं इम्पॉर्टंट नाही, हे थेरी वगैरे लक्षात नका ठेवाल, हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट नाही. मग आपला बॉन्ड लेंथ, हा बॉन्ड लेंथ वाला कन्सेप्ट चांगल्याने बघून घ्याल. बॉन्ड लेंथ काय असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ओव्हरलॅप असते. ठीक आहे, आपली आणि बॉन्ड लेंथ काय आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ बॉन्ड असते. ठीक आहे, हा पण कन्सेप्ट चांगल्याने नोट करून घ्याल, इम्पॉर्टंट आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीवर जाऊ, तर पावलिंग स्केल्सनी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी दिली होती, हे फक्त थिअरी इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठी, वरतून वाचून घ्याल. हां, आता इथे काय होतं की इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आपली डिक्रीज होते जेव्हा रेडियस वाढतो. ठीक आहे, हे लिहत चाला. रेडियस वाढल्यावर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी होते. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढते जेव्हा झेड इफेक्टिव्ह वाढते. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी होते जेव्हा आपला सिग्मा वाढतो. ऑक्सिडेशन स्टेट कमी झाला तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी होऊन जाईल. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढते जेव्हा आपला एस कॅरेक्टर वाढतो. याच्यातले हे जास्त इम्पॉर्टंट पॉईंट्स नाही आहे, फक्त हावाला आपला रेडियसचा लक्षात ठेवाल. अजून झेड इफेक्टिव्हचा अजून ऑक्सिडेशन मला थोडासा आपल्या डोक्यात ठेवून द्याल. अजून आता इथे हे इम्पॉर्टंट आहे,
हे लर्न करू शकाल तर करून घ्याल. याच्यातलं जास्त इम्पॉर्टंट कोण आहे, आपलं जसं पी ब्लॉक वगैरेमध्ये विचारलं गेलं होतं. ऑक्सिजनचा तर विचारल्या पेपरमध्ये किती इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे, सी टीमध्ये तर 3 हे वाला. ठीक आहे. आणि फ्लोरीनची पण एकदा विचारली आहे की किती इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे, तर 4 आहे. ठीक आहे. हे लर्न करू शकाल तर करा. हे तर जसं लॉजिकलच आहे. याचं तुम्ही लर्न केलं तर इकडे 0.5 काय करत चाल, मायनस करत चलाल. तर 3 केलं तर 3 आलं, याच्यातनं 0.5 मायनस केलं तर 2.5, याच्यातनं मायनस केलं तर 2, याच्यातनं 0.5 घेणार की तर हे असं तुम्ही मायनस करत चला. तर 0.5 मायनस केल्याने हे होऊन जाईल. ठीक आहे. मेन इम्पॉर्टंट कोण आहे, हे ऑक्सिजन फ्लोरीन वगैरे लर्न ठेवून द्याल. आणि मग इथे पण पुढे काय करत आहे आपण 0.3 असं ॲड करत चालत आहे. तर हे वरतून बघून घ्याल. तसं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीजच्या व्हॅल्यूज इम्पॉर्टंट आहे, लर्न नक्की करून घ्या. आता इकडे आपण आलो. मुल्किन स्केल वगैरे हे एवढं इम्पॉर्टंट नाही, ॲप्लिकेशन वगैरे हे इम्पॉर्टंट नाही. एकदा वाचायचं असलं मी नोट्स दिल्या आहेत तर वाचून घ्याल, फक्त वरतून एकदा वाचून घ्याल. हे ऑक्साईड्स वगैरे, आता हे ऑक्साईड्सचं इम्पॉर्टंट आहे. ओके. हे ऑक्साईड्स वगैरे एकदम चांगल्याने लर्न करून घ्याल की कोण ॲसिडिक आहे कोण बेसिक आहे. 2 वेळा वाचाल तर लर्न होऊन जाईल तुम्हाला. लिथियमवाला हा काय असतो, बेसिक असतो आपला. बेरिलियमचा ॲम्फोटोरिक असतो, हा पेपरमध्ये खूपदा विचारला आहे. बेरिलियमचं विचारलं आहे. आणि ॲल्युमिनियम काय असतो, ॲम्फोटोरिक असतो. हे पण CETमध्ये खूप वेळा विचारलं आहे. ठीक आहे. हे खूप वेळा विचारलं की कोण ॲम्फोटोरिक असतं असं एक्झाम्पल्समध्ये विचारतात. तर याचा आन्सर काय होऊन जाईल, Al2O3. ठीक आहे. अँड आपला हा पण विचारला ॲम्फोटोरिकमध्ये. आणि मग लक्षात ठेवाल हे वाले जे पुढचे असतात हे सगळे कसे ॲसिडिक असतात. ठीक आहे. हे तर खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्ही नोट्स बनवत असाल तर हे इम्पॉर्टंट आहे, हे नोट करून घ्याल. हे CETमध्ये येतेच की कोण बेसिक आहे असं लिहत चालेल. हे बेसिक आहे असं इन्क्रीज होतं आहे, हा ॲम्फोटोरिक असतो आणि बाकी सगळे ॲसिडिक आहे. ठीक आहे. ॲसिडिकवाला पण विचारलेला आहे. मग आपला बेसिक कोण आहे, मॅग्नेशियम वगैरे. सिम्पल जे आपले मेटल्स असतात ते काय बनवतात, बेसिक ऑक्साईड्स बनवतात. हे ॲल्युमिनियम वगैरेवाले काय आहे, ॲम्फोटोरिक वगैरे शो करतात. अजून हे ॲसिडिक. आता याच्यात मी तुम्हाला ट्रिक सांगतो. ठीक आहे. आज, फेड, सब, कार, वेंटो, तेरी. तर हे वाले जे एलिमेंट्स आहे हे सगळे काय असतात, हे ॲम्फोटोरिक शो करतात. CETमध्ये हे एवढे कामाचे नाही आहेत. CETमध्ये सिम्पल आपल्याला ॲल्युमिनियम अजून BE कामाचा येतो. ठीक आहे. ॲल्युमिनियम आणि BEचं ॲम्फोटोरिक असते, हे लक्षात पाहिजे. हे बाकी नाही राहिलं तरी चालते, पण हे ट्रिकने आपण लक्षात ठेवाल तर समजून जाईल की कोणता एलिमेंट ॲम्फोटोरिक बनवतो. ठीक आहे. आणि मग हे बाकी पण वाचून घ्यायला इम्पॉर्टंट आहे. ऑक्साईडचा पोर्शन आपण नक्की कराल, इम्पॉर्टंट आहे. मग हे ऑक्साईडचं की हे ॲसिडिक कोण आहे, आपल्या ॲसिडिक स्ट्रेंथ वगैरे हे बघून घ्याल. ठीक आहे. तसं हे डिटेलमध्ये शिकवेल तुम्हाला मी पी ब्लॉक वगैरेमध्ये. हे आपण हे असं वरतून फक्त बघून घ्याल. न्यूट्रल ऑक्साईड्स कोण असतात हे पण विचारले आहे. H2O याच्यात नाही आहे. ठीक आहे. H2O न्यूट्रल ऑक्साईडमध्ये नाही पकडू शकत आपण. तसं न्यूट्रल पकडू शकतो याला, पण न्यूट्रल ऑक्साईड झालं तर तुम्ही H2Oला टिक नका कराल. ठीक आहे. ऑप्शनमध्ये खूप वेळा देतात H2O कन्फ्यूज करायला, पण हे तीनच आपण प्रेफर कराल न्यूट्रल ऑक्साईडसाठी. ओके. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वगैरेचा डिफरन्स असतो, हे फक्त बेसिक पाहून घ्या. हे एवढं कामाचं नाही आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आता आयोनायझेशन एनर्जीवर येतो. आयोनायझेशन एनर्जी खूप इम्पॉर्टंट आहे. याचा कन्सेप्ट चांगल्याने ऐकाल. इट इज एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन फ्रॉम आयसोलेटेड गॅसेस. जो आपला आयसोलेटेड ॲटम असतो त्याच्यापासून जो इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला आपल्याला जी एनर्जी लागते त्यालाच आपण आयोनायझेशन एनर्जी म्हणतो. ठीक आहे. आयोनायझेशन ही जी प्रोसेस असते आपण ज्याच्यात हा इलेक्ट्रॉन बाहेर काढून राहिलो न्यूक्लियसच्या, तर ही एंडोथर्मिक प्रोसेस असते. ठीक आहे. अजून आपला जो आता जसा एलिमेंट आपण आहे इथे एक्झाम्पल म्हणून लिहिलं आहे, तर ही आपली एंडोथर्मिक प्रोसेस आहे. आता इथे कंपॅरिझन वगैरे कसं असते, आता इथे आपल्याला कन्सेप्ट काय लक्षात ठेवायचं आहे, आयनायझेशन एनर्जी काय आहे की ही वाढते जेव्हा झेड इफेक्टिव्ह वाढतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू सिग्मा. सिग्मावाला फॅक्टर नाही लक्षात असला तरी चालतो, झेड इफेक्टिव्हवाला लक्षात ठेवा. हा आपल्या बुक वगैरेमध्ये खूप वेळा मेन्शन्ड आहे. ठीक आहे. प्रिन्सिपल क्वांटम नंबर वाढतो तर आयनायझेशन एनर्जी काय होऊन जाते, कमी. ठीक आहे. प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय आहे, N जो आहे आपला, हा जो असतो ना याला आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणतो. हा अगर वाढत असला तर आपली आयनायझेशन एनर्जी काय होऊन जाते, कमी होते. नक्की हा कन्सेप्टमध्ये लिहा. मग आता इथे हाफ फील्ड स्टेबिलिटीवाला येतो. हा कन्सेप्ट आहे, हा पण इम्पॉर्टंट आहे, हा चांगल्याने लिहाल. आपल्याला कोणत्या हा ट्रान्झिशन एलिमेंट्स अँड आपल्याला एफ ब्लॉक वगैरेमध्ये याचं कन्सेप्ट खूप लागतात. तर हे नक्की लक्षात ठेवाल की जो आपला 5F आहे म्हणजे काय, हाफ फील्डची स्टेबिलिटी खूप चांगली असते आणि फुल फील्डची पण स्टेबिलिटी चांगली असते. तो आपला S ऑर्बिटल असो, P ऑर्बिटल असो की D ऑर्बिटल असो, त्याच्यात जी हाफ फील्ड स्टेबिलिटी असते ती दरवेळेस आपला स्टेबल बनवतो. आपला जो 5F आहे तो सगळ्यात जास्त इथे स्टेबल बनवेल. आणि मग Dमध्ये पण आपला हा स्टेबल Dवाला. आता इकडे आपला हा तुम्हाला साईजचा फॅक्टर समजला.